आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये भाविकांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला भरभरून दान दिलं होतं आणि त्या दानाची खरं तर मोजदाद आता पूर्ण झालेली. आपल्याबरोबर मंदिर समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवश्यक. महाराज, काय सांगताल, मोजदाद पूर्ण झालेली, कशा पद्धतीने दान प्राप्त झालेले? येत्या 27 तारखेपासून ते आज 16 तारखेपर्यंत याचा जो तुलनात्मक तक्ता काढला गेला, त्या तक्त्यामध्ये यावर्षी 10,84,00,00,000 रुपयाचं उत्पन्न यावर्षी झालेलं आहे आणि गेल्या वर्षी 8,48,00,000 रुपयाचं उत्पन्न झालं होतं. म्हणजे तब्बल 2 कोटी रुपयानं यावर्षी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. ही जी वाढ आहे, श्री विठ्ठलाच्या चरणावर, माता रुक्मिणीच्या चरणावर, समोर ठेवलेल्या दानपेटीमध्ये, आपण ठेवलेल्या पावती पुस्तकामध्ये, लाडू विक्रीमध्ये आणि अन्नदानामध्ये आणि त्याच्यानंतर भक्तनिवास आहे आपलं, त्या भक्तनिवासाचं, अशा अनेक प्रकारांनी आज आपण सगळं कॅल्क्युलेशन करून, ज्याच्यात फोटोजची विक्री आहे, हे सगळ्या जर आपण विक्र्या जर काढल्या तर तब्बल आपल्याला 2 कोटी रुपयाची वाढ झालेली आपल्या डोळ्याला दिसून येईल. महाराज, सोनं चांदी स्वरूपात काय वस्तू आल्या? नाही, ते सोन्या चांदी स्वरूपात सुद्धा वस्तू आलेल्या आहेत. बऱ्याच वस्तू आपल्याला आलेल्या आहेत. आज त्याची अजून सगळी मोजमाप 1-2-4 दिवसात होऊन जाईल. किती भाविकांनी खरं तर विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन घेतलं आणि मुखदर्शन घेतलं? एकूण 10 लाखाच्या आसपास लोकांनी श्री विठ्ठलाच्या चरणांचं दर्शन आणि मुखदर्शन घेतलेलं आहे. आपण बघितलं असेल की आषाढी एकादशीच्या कालावधीमध्ये भाविकांनी जवळपास 10 लाखाचं दान खरं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला प्राप्त झालं आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या वर्षी तुलनेत जर विचार केला तर 2 कोटी दान यावर्षी जास्त आलं असल्याचं मंदिर समितीसाठी गहिनीनाथ महाराज आवश्यकरांनी सांगितलेलं आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.